संतोष ठरलेत प्लेयर ऑफ द मॅच। वेलकम संतोष। तुमच्या मागील स्पर्धामधल्या जे पारितोषिक होतं ते आम्हाला सांगितलं होतं आयोजकांनी। येस, प्लेयर ऑफ द मॅच ची ट्रॉफी इथे मात्र दिली जाते। आपण पाहतोय संतोष यांना आणि इथे मात्र आपण पाहतो की आकिब आपण देखील यायचं। आकिब यायचं आपण, तर जरूर आकिब यायचं। आकिब यायचे लवकर प्लीज, वेळ कमी आपल्याकडे, सामन्याला सुरुवात करायची, वेळ कमी आहे। चला चला लवकर लवकर लवकर। तब्बल 1 तास 12 मिनिटांचा अवधी मागील मॅच साठी गेलाय। तर आकिब आलेत, वेलकम आकिब आणि कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला। पहिला विजय तुमच्या संघाने नोंदवला आणि त्याचे सामनावीर तुम्ही ठरलात, ही अभिमानाची गोष्ट। तर मी विनंती करेन संतोष मदने यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मात्र आकिबला सन्मानित करायचे। प्लेयर ऑफ द मॅच एका मोठ्या खेळाडूकडून मात्र सन्मानित केलं जातं, इमर्जिंग प्लेयरला, जो मात्र आयसीएलच्या मैदानावरती सदैव चर्चेचा विषय असतो। यस, इथे मात्र सन्मानित केलं जाते। संतोष मदने ट्रॉफी देत आहेत आकिब यांना। जाऊयात मॅचच्या दिशेने, सामन्याला मात्र इथे सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की धावफलकावरती अवंतराने मात्र धावसंख्येचा श्रीगणेश झालाय। 2 धावा धावफलकावरती राजू यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती, आणि आयसीपीएलचा पर्पल कॅपचा मानकरी ठरलेला गोलंदाज एकेकाळचा, जो मात्र आता आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतोय। अगदी आपण पाहतो की स्मॅश 11 संघामध्ये देखील याची निवड झाली होती, आणि आज मात्र आपण पाहतोय की भरपूर दिवसानंतर राजू मात्र पाहायला मिळतो। यावेळेस मात्र हलकासा बाहेर निघणारा चेंडू, निर्धाव चेंडूची इथे मात्र घोषणा केली जाते। यशस्वी गोलंदाजाच्या यादीमध्ये हा देखील खेळाडू अव्वल स्थानी राहिलाय, आणि आज मात्र आपण पाहतोय की आपला अनुभव पणाला लावत असताना मात्र रबर बॉल मध्ये आज नशीब आजमावतायत राजू। स्ट्राइक वरती आपण पाहतोय सचिन ठोंबरे उर्फ शिवा। नॉन स्ट्राइकर एंड वरती आपण पाहतोय की मयूर वाक्षे, अरुणजी हुगर यांचं देखील इथे शुभागमन झालंय। आमचे वर्गमित्र, आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की रामदास महानवर यांचे खंदे समर्थक, आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की सचिन ठोंबरे यांचे सदैव ॲज पॉवर हाऊस म्हणून ते राहिलेत, आणि त्यांचं मात्र आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया। विनंती असेल अरुण यायचं आपण व्यासपीठावरती, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल। सौरभ व्यासपीठावर तर आलाय, परंतु मैदानावरती कधी असेल? सौरभ उर्फ बाळा मोठे, यशस्वी डावखुर हाताचा खेळाडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। अनिकेत आलेत, अनिकेत पाटील वेलकम असेल तुमचं। फिरकीचा जादूगर इथे मात्र आपण पाहतोय की ग्रामीण टेनिस क्रिकेटचा रुडपाली गावचा इथे मात्र आज आमच्या समोर जुडला गेलाय। तर निश्चित स्वरूपाने अनिकेत यांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करू। यावेळेस मात्र आलाय चेंडू आणि त्याला मात्र फरार केलाय सीमारेषेच्या पलीकडे। मयूर वाक्षेच्या बॅटिंग मधून येतोय दणदणीत षटकार। रही है, और आज यदि देखा जाए तो पहली गेंद के ऊपर वो सारा इंटेंशन हमें देखने जरूर मिला है। इस बार लेग स्टिक से काफी दूर से ट्रैवल करने वाली गेंद, अंपायर जिया उल्लाकिन का यहाँ पे इशारा आता हुआ, इट्स अ वाइड बॉल। एक्स्ट्रा के माध्यम से स्कोर कार्ड के ऊपर 1 रन निश्चित तौर से अंकित होती हुई, और स्कोर कार्ड यहाँ पे जाता हुआ 12 के पायदान पे, बिना कोई नुकसान स्कोर कार्ड यहाँ पे 12। निश्चित तौर से आप देख सकते हो राजू यहाँ पे थोड़े से महंगे साबित हो रहे हैं, हालांकि 3 गेंदें यहाँ पे अब तक समाप्त हो चुकी है। फिर एक मर्तबा राउंड द विकेट, राजू फुल टॉस गेंद लांग दिया है ऑन साइड की दिशा में। संदीप नेगी वहां पे मौजूद, चतुर चालाक लोमड़ी है ये संदीप, जिसने लपका इस कैच को। विकेट का पतन
मयूर वाक्षे इस बार डगआउट की तरफ रवाना। मैदानावरती देखील आपल्याला पाहायला मिळते। आज आषाढी एकादशी अनन्यसाधारण महत्व सनातन धर्म हिंदू संस्कृतीमध्ये आषाढी एकादशीचं राहिलंय आणि आज आपण पाहतो की संपूर्ण भारतमय महाराष्ट्रभरामध्ये विठ्ठल नामाचा जयघोष हा आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदी आपण पाहतोय की भक्ताचा जनसागर ओसांडून वाहणार आहे चंद्रभागेच्या तीरेवरती आणि असंच काहीसं वातावरण इथे मात्र आपण पाहतो की आमचे डीजे मास्टर देखील मैदानाच्या आतमध्ये करतायत। मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटमय वातावरण चालू असताना मात्र क्रीडा रसिकांना मात्र कुठेतरी पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणामध्ये लीन करण्याचं काम आमचे डीजे मास्टर जरूर करतायत आणि आज संपूर्ण दिवसभर अशाच प्रकारे भक्तिमय वातावरणामध्ये ही स्पर्धा चालेल योगेश, मला असं वाटतंय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रसाद टावरे आणि यावेळेस मात्र आपण बघा काय घडतंय। थेट यष्ट्यांचा वेध मी आधीच उल्लेख केला होता, राजू एकेकाळचा पर्पल कॅप होल्डर असा गोलंदाज आहेत ICLच्या मैदानावरचा आणि या मैदानावरती खेळत असताना स्मॅश सारख्या मोठ्या संघामध्ये त्याने प्रतिनिधित्व केलंय आणि सर्व अनुभव पणाला लावत असताना मात्र आपण पाहतोय की अवघ्या 12 धावा खर्च करत 2 महत्वाचे विकेट टिपलेत आणि काय कमालीची सुरुवात इथे मात्र आपल्याला राजूच्या माध्यमातून ईगल नितीश 11 संघाला पाहायला मिळते। टावरे गेले 4-12, 5-12, 6-12 आणि प्रसाद टावरे बाद झाले। म्हणजे जवळजवळ आपण पाहतो की 3 निर्धाव चेंडू त्यांच्या विरोधामध्ये टाकले गेलेत आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतो की राजूने पुन्हा एकदा आपल्या नावाची दखल घेण्यासाठी तमाम क्रीडा रसिकांना जरूर पाडले भाग। नक्कीच आपण पाहतो यष्ट्यांच्या मागे सागर सुतार अर्थातच फ्लेमिंग यांना आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये काहीशी कानमंत्रणा जरूर देत आहेत राजू यांना। ओपन क्रिकेटचं भरपूर चांगलं नॉलेज ठेवणारे आमचे सागर सुतार आज मात्र या संघामध्ये आज विकेट किपरची भूमिका बजावतात। स्वतः एक लेफ्ट हँडेड चांगले गोलंदाज आणि फलंदाज आहेत, त्यांना संधी मिळणार का? बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, डीप थर्डमॅन मध्ये चेंडू सरसावतोय, एक धाव कंप्लीट, दुसरीची कोशिश आणि इथे बघता बघता 2 धावा सचिन यांनी मात्र कंप्लीट केल्यात। बघा मागील स्पर्धेमध्ये सचिन ठोंबरे चांगल्या लयमध्ये होते आणि पुन्हा एकदा त्यांना संधी दिली गेली ॲज अ ओपनरच्या भूमिकेमध्ये, तर बघा त्या संधीचा कितपत चांगला फायदा उचलला जाईल। बघा सचिन एक तर सचिन ठोंबरे सर्वाधिक मोठा ट्रम्प कार्ड या संघामधला निश्चित स्वरूपाने म्हणावं लागेल। बघा योगेश, क्रिकेट बदललं, वेळ बदलला, संघ बदलले, खेळाडू बदलले, परंतु सचिन ठोंबरे यांचा खेळण्याचा रवैया आणि त्याची रेड कॅप अद्याप देखील तिथेच आहे। सचिनचा तो स्टान्स, त्याची ती फटकेबाजी, त्याच्यानंतर त्याची ती रेड कॅप आणि चेंडूला मान खालती टाकून पाहत राहणं, ही जी गोष्ट आहे ना मागील 1 दशकापासून आपल्याला पाहायला मिळते। ज्याचा उल्लेख केला होता त्याचा स्टॅन्ड, त्याची दिशा आणि पुन्हा एकदा आपल्या फेवरेट झोन मध्ये अर्थात बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ठोकलाय हा षटकार सचिन ठोंबरे, सिग्नेचर शॉट इथे मात्र 6 धावांसाठी। पासून आपण पाहतो की सातत्याने पीटीसीच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूंच्या एक व्हिडिओ फीड इथे मात्र व्हायरल केले जातात, ज्याच्यामध्ये त्या खेळाडूंनी पूर्ण स्पर्धेमध्ये कशा प्रकारचा परफॉर्म केला अगदी 30 ते 40 सेकंदांमध्ये पीटीसी देण्याचं काम करतोय। आणि इन्व्हेन्शन या वर्षीचं असं पाहायला मिळतं योगेश की प्रत्येक व्हिडिओ मागे एक छोटीशी टॅगलाईन आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे प्रत्येक व्हिडिओसाठी एक स्पेशली त्यांनी कॅन्डिडेट ठेवलंय, तर आज देखील अशाच प्रकारच्या वेगळ्या टॅगलाईन आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतील।
स्कोर आपण पाहतोय 23. 3 बॉल झालेत. 23 रन स्कोर कार्ड वरती. आदू थोडेसे महागडे पडलेत असं म्हणावं लागेल, कारण की राजूचं पहिलं षटक कमालीचं होतं. ओव्हर पिच चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक. आवाज तर खूप वेगळा आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आणि वाह, क्या बात है, क्या बात है. आवाज थोडासा वेगळा आला होता आणि कदाचित पंचांकडे दाद मागितले गेले. एक मिनिट डीजे थांबायचंय. चेंडूची चाचपणी करायची. चेंडू फुटलाय. जेव्हा अजितने कॅच पकडला तेव्हा असं म्हणावं लागेल, आसमान से टपके खजूर पे लटके अशा प्रकारचा कॅच होता. परंतु हा चेंडू फुटलाय आणि पंचांनी इथे मात्र इशारा दर्शवलाय. इशारा दर्शवायचा. पंच तुमचा काय इशारा आहे तो दर्शवायचा प्लीज. नितीश 11 संघ बघा, या मैदानावरचे नियम थोडेसे वेगळे आहेत. इकडच्या नियमांचं पुस्तक थोडंसं वेगळं आहे, तर आपल्याला या नियमांच्या पुस्तकाप्रमाणे चालावं लागेल. तर प्लीज या नियमाचा तुम्हाला स्वीकार करावाच लागेल. 3 चेंडू 23 धावांची आवश्यकता. येस, निश्चित स्वरूपाने हा एक चर्चेचा विषय होता योगेश. जवळजवळ जर का म्हणायचं म्हणलं तर चेंडू जर का डॅमेज होतोय, म्हणजे चेंडू फुटतोय स्पेशली फुटतोय, त्यावेळेला नक्की निर्णय काय दिला पाहिजे, हा एक सर्वाधिक भ्रमित करणारा प्रश्न आहे. आणि याच्यावरती नक्कीच सर्व क्रिकेट विश्लेषकांनी जरूर विचार करायला हवा, कारण की अजून देखील मोठ्या स्पर्धा या मैदानावरती होणार आहेत. आणि असा प्रसंग जर का एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये, मोठ्या मॅच मध्ये आणि मोक्याच्या क्षणावरती झाला तर हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनू शकतो. जाऊयात मॅचच्या दिशेने. 23 धाव फलकावरती 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. सचिन ठोंबरे यांना जीवनदान मिळालंय आणि दैवी आशीर्वादच म्हणावा लागेल, कारण की चेंडू ब्रेक झालाय. बॅटीचा जेव्हा आवाज आला तेव्हाच मी उल्लेख केला होता की आवाज थोडासा वेगळा फील झालाय. हो, प्रचंड वेग. इथे मात्र आपण पाहतोय की आदू यांचा वेग आपल्याला पाहायला मिळालाय. वेगावरती स्वार झाले ते सचिन ठोंबरे सारख्या खेळाडूला बीट केलंय आणि अक्षरशः पाहतोय काय तर आपल्या विरोधकांनी देखील कौतुक केलंय या वेगाचं. सुपर डीजी माऊली स्पोर्ट्स क्लब आयोजित सुपर डीजी माऊली चषक आज आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. ही संपूर्ण स्पर्धा पार पाडत असताना मात्र संपूर्ण टीमने प्रचंड अशी मेहनत घेतली, परंतु दिनकरजी पोपेटा साहेब यांचं देखील तेवढंच आपण आभार व्यक्त केलं पाहिजे, कारण की या स्पर्धेला यशस्वी होत असताना त्यांची देखील तेवढीच लाख मोलाची कामगिरी राहिली. ते आज नाहीयेत, आम्ही त्यांना मिस करतोय. आणि कदाचित जर काही स्पर्धा पाहत असतील तर निश्चित स्वरूपाने त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करत त्यांना विनंती करूयात. येस, मयूर वाक्षे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत की आज आषाढी एकादशी निमित्ताने ते मात्र पंढरपुरामध्ये आणि नक्कीच प्रार्थना करत असतील पांडुरंगाला की ही स्पर्धा आमच्या नावावरती होते. राऊंड द विकेट. चेंडूला इथे मात्र लिव्ह केलं गेलंय. पंचांचा इशारा इथे मात्र आपण पाहतोय की वाईट करार दिला गेलाय. 27 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. बघा, नॉन स्ट्रायकर एंड वरती नौका फलंदाज अर्थात प्रणय पोपेटा आलेत. संधी दिली गेली प्रणय यांना. एक प्रचंड फिटनेस फ्रिकी असा खेळाडू आहे आणि फिटनेसवरती सातत्याने भर देणारा खेळाडू. गोलंदाजी अप्रतिम, नो डाऊट. ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून प्रणयने आपली नावाची दखल घेण्यासाठी तमाम ग्रामीण क्रिकेटला भाग पाडलंय. आणि त्याचबरोबर जर का सांगायचं म्हणलं तर इंटर कॉर्नीचं क्रिकेट खेळत असताना रविवारच्या लॉट्समध्ये मोठमोठ्या संघांच्या समोर प्रणयची गोलंदाजी तेवढीच डोकीदुखी ठरलेली आहे. आणि आज म्हणूनच की काय आपण पाहतोय की मुख्य संघामध्ये प्रणयला संधी दिली गेली.
क्या बात आहे, कमालीची कमालीची टॅक्ट इथं मात्र वापरली गेली. प्रणयला निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की अनुभवी खेळाडूंच्या इथे सानिध्यामध्ये टाकलं गेलं, कारण की इथे आपण पाहतो की सचिन आहेत, विक्रम पवार आहेत, रामदास महानवर आहेत, अनिकेत पाटील आहेत, मयूर वाक्ष आहेत, प्रसाद टावरे आहेत, वैभव आहेत. अशा अनुभवी खेळाडूंच्या सानिध्यामध्ये आता मात्र प्रणयला टाकलं गेलंय. याच्या मागचं कारण असं की या अनुभवामधून प्रणयने काहीतरी शिकावं. राऊंड द विकेट पुन्हा एकदा. हो स्टँडर्ड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय. पंचांचा इशारा, इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळालाय बॅटिंग करणारा संघ तब्बल 17 धावा या षटकामध्ये आलाय. एक षटकार जर का वगळला तर गोलंदाजाने अचूक टप्प्यांवरती मारा ठेवलाय. एक्स्ट्राच्या धावा जरूर आल्यात, नो डाऊट, त्याच्यामध्ये शंकाच नाहीये. 17 धावा महागड्या पडलाय षटक, परंतु एकच षटकार त्यांच्या विरोधामध्ये लागलाय. 29 धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निश्चित स्वरूपाने आपण पाहतो योगेश की भरपूर सारे क्रीडा रसिक अगदी सकाळी लवकर उठून प्रभू श्री हरी विठ्ठलाचं दर्शन घेऊन आता मात्र मैदानावरती एकजूट झाले. अगदी डाव्या बाजूला आपण पाहतो की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग आहेत. त्याच्यानंतर आपण पाहतो की उजव्या हाताला देखील असंख्य सारे प्रेक्षक वर्ग उभे आहेत. आणि निश्चित स्वरूपाने सांगायचं म्हणलं तर कळंबोलीच्या क्रिकेट रसिकांसाठी शनिवार रविवार म्हणलं तर सुट्टीचा दिवस तर आहेच, परंतु तो सुट्टीचा दिवस स्पेंड कसा करायचा तर तो म्हणजे क्रिकेट पाहून करायचा. हे क्रिकेटचे चाहते आहेत ज्यांनी मात्र क्रिकेटला भरभरून प्रेम दिलेत आणि यांच्याच प्रेमापोटी आपण पाहतोय की हे खेळाडू एक वेगळ्या उंचीवरती जात आहेत, याच्या शंकाच नाहीये. 29 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. तर चला पुढील सामना एक विनंती करतो. लेट राहुल भाई 11 अमन आणि त्याचबरोबर जय मल्हार फोर्स फिटनेस संघाचे संघनायक राहुल जाधव यायचं आपण. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय बारके आलेले आहेत. प्रणय यांच्या विरोधामध्ये टाकलेला चेंडू प्रचंड वेगवान. हेलिकॉप्टर जरूर प्रणय यांना फिरवायचा होता, परंतु निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता केली गेली आहे. प्रचंड वेगाने बॅट तर त्याची फिरली आहे. मनगटामध्ये असलेली ताकद बॅटीच्या वेगामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे, परंतु संपर्क झालेला नाहीये. अपेक्षा असेल मोठ्या फटक्यांची. फुलटॉस चेंडू होता, यावेळेस मात्र कमानीचा फटका, पॅरल स्ट्रोक. राणे यांच्या दिशेने हा चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट आणि 2 धावा धाव फलकावरती मात्र येत आहेत. बघा प्रणयच्या बॅटीचा फ्लो हा चर्चेचा विषय राहील. कळंबोलीमधील असे काही खेळाडू आहेत ज्यांच्या बॅटीमध्ये एवढा प्रचंड बॅट फ्लो आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये परेश कडके असतील, प्रतीक ठाकूर असतील, त्याच्यानंतर आपण पाहतो की रामदास महानवर असतील. असे काही खेळाडू आहेत यांच्या बॅटीचा जो फ्लो आहे तो भरपूर वेगाने येतो. अक्षरशः विकेट किपरला देखील त्या हवेचा वेग जात असेल ऐकायला, एवढा प्रचंड वेग त्यांच्या बॅटीच्या फ्लो मध्ये असतो. आणि असा काहीसा वेग आपल्याला प्रणयच्या बॅटीमध्ये देखील पाहायला मिळतो. आणि यशस्वी फलंदाजांच्या यादीमध्ये जर का तुम्हाला बसायचं असेल तर तुमचा बॅटीचा फ्लो भरपूर मॅटर करतो. आणि यावेळेस मात्र ऑन साइडला, यावेळेस मात्र आपण पाहतोय की नशिबाची साथ मात्र मिळते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. दुसऱ्यांदा चेंडू तिथे मात्र चिखलामध्ये रोखला जातोय. राणे नक्कीच खुश असतील की चेंडू माझ्या हातामध्ये येत नाहीये परंतु रोखला जातोय, याच्यात ते सुटकेचा निश्वास सोडतायत. अजित आहेत, माफ करा, अजित आहेत. आता सचिन स्ट्राइक वरती, बारक्या समोर हलकासा ओव्हर पिच चेंडू, सरळ बॅटीने. यावेळेस मात्र क्लास 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 दाखवतायत सचिन ठोंबरेच्या बॅटीमधून आलेला हाय आणि हँडसम उत्तुंग असा षटकार. त्यांच्या बॅटीमधून आपल्याला पाहायला मिळतोय बारका यांच्या विरोधामध्ये. बॅटीचा आउटसाइड एज, यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू जाऊन सरळ विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. कॅच कंप्लीट, राजूने पकडलाय हा कॅच आणि विकेटचं होतंय पतन. सचिन बॅक टू द पवेलियन.
की आनंद माने सरकार अर्थातच माने सरकार आणि त्याचबरोबर शिवसेना रामदासजी शेवाळे साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण पाहतोय की खिचडी वाटपाचा कार्यक्रम जो मात्र आपण पाहतोय की LIG फर्स्ट विठ्ठल रखुमाई मंदिराच्या इथे जो कार्यक्रम नियोजित केला गेला होता त्या कार्यक्रमाला इथे मात्र आपण पाहतोय सुरुवात झाली आहे. तर स्कोर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 38 3 षटकांचा होतो खेळ समाप्त. 38 धावफलकावरती. निश्चित स्वरूपाने आज जर का सांगायचं म्हटलं तर एक सामाजिक उपक्रम आनंद माने सरकार यांच्या माध्यमातून पार पाडला जातोय. गेली कित्येक वर्ष सातत्याने LIG फर्स्ट विठ्ठल रखुमाईचं मंदिर आणि निश्चित स्वरूपाने तिथे मात्र नित्य नियमाने दरवर्षी आपण पाहतोय की आनंद माने सरकार फराळ वाटपाचा कार्यक्रम ठेवतात आणि आज देखील आपण पाहतोय की खिचडी वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तर तमाम भाविकांना मी विनंती करतो ज्यांचे आज उपवास आहेत त्यांनी कृपया करून मंदिराच्या दिशेने लगेचच प्रस्थान करायचंय कारण की खिचडी वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आदरणीय रामदासजी शेवाळे साहेब यांचा समाजसेवेचा वारसा हा मात्र आपल्या खांद्यांवरती पेलावत असताना आपण पाहतोय की आनंद माने सरकार यांच्या माध्यमातून हे सुज्ञ पाऊल उचललं गेले. लोअर फुल टॉस चेंडू भिरकावून लावलाय. प्रणयच्या बॅटीमधून निघालेला पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा पहिला षटकार लॉंगॉनच्या दिशेने. कोण समोर असताना अर्थातच रामदास महानोर समोर असताना. हे ऊर्जेचं माहेरघर आहे. हे फक्त मैदानावरती उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि ऊर्जा कदाचित प्रदान केली आहे प्रणयच्या अंगामध्ये आणि प्रणयने ठोकलाय हा षटकार 6 धावांसाठी. यस गरजेचं होतं प्रणयचं क्लिक होणं. प्रणयने मात्र इथं क्लिक केलंय स्वतःला आणि अक्षरशः आपण पाहतोय चेंडूला भिरकावून लावलंय. मात्र धीम्या गतीने टाकलेला चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या मधून भिरकावून लावताय पुन्हा एकदा चौकार. क्या बात है क्या बात है. बघा असंख्य सारे क्रीडा रसिक मात्र ज्या दिशेने चाहूल लावून बसले होते ज्या दिशेने नजर लावून बसले होते की प्रणयची बॅट तळपणार का. हो यस प्रणयने देखील हा इशारा दर्शवलाय की हो मी सज्ज आहे येणाऱ्या भविष्यातील सर्व चॅलेंज स्वीकार करण्यासाठी. प्रणयचा अशा प्रकारे या मैदानावरती या संघामध्ये डेब्यू होणे हा सर्वाधिक मोठा चर्चेचा विषय. मी तर एवढंच म्हणेन की सुपर डीजी माऊली संघाला आघाडीच्या फळीमध्ये एक विस्फोटक फलंदाज मिळालाय मित्रांनो ज्याचं नाव आहे प्रणय पोपेटा. गरजेचं होतं प्रणयचं अशा प्रकारे खेळीचं प्रदर्शन करणं. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. काळभैरव कळंबोली ग्रामीण संघामधून खेळत असताना या खेळाडूने मात्र ॲज अ ऑलराऊंडर म्हणून भूमिका जरूर दर्शवली याच्या शंकाच नाहीये. परंतु आज मात्र आपण पाहतोय की मुख्य संघामध्ये इंटर कॉलनीच्या अर्थातच ज्याचे संघ मालक त्याचे स्वतः पिताश्री देखील आहेत आणि त्या संघामध्ये मात्र या खेळाडूने मात्र खेळ चांगला दाखवलाय. 48 धावा. अजित पुन्हा एकदा. हो ऑन साइडला चेंडू लपटला होता जरूर परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. अजितच्या फिरकीच्या जाळ्यामध्ये हा खेळाडू सापडला याच्या शंकाच नाहीये. कदाचित हे फिरकीचं अस्त्र त्याच्या समोर सर्वाधिक प्रबळ पडले प्रणयच्या विरोधामध्ये आणि जिथे मात्र आपण पाहतो की कॉटन बॉलच्या माध्यमातून अजितने दाखवलाय प्रणयला घरचा रस्ता. एक तेरी तो एक मेरी. अजित इथे मात्र यशस्वी. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 48 धावा आहेत. बघा सुपर डीजी माऊली संघ ज्या नावारूपासाठी ओळखला जातो ती धावसंख्या उभारली गेली नाहीये. प्रणय आणि सचिन यांनी योगदान जरूर दिलंय परंतु अपेक्षा भरपूर होत्या. हो फसवा चेंडू इथे मात्र टाकला गेलाय. रामाने मात्र स्वतःवरती विश्वास दर्शवलाय. 1 धाव जरूर मिळते. संघाचा मुख्य फलंदाज आणि त्याच्या मात्र वाट्याला आलाय केवळ एकमेव चेंडू. माफ करा 2 बॉल बाकी. शेवटचे 2 बॉल बाकी. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. तिसरा चेंडू डॉट होता. शेवटचा बॉल या सत्रातला या षटकातला रामायणच्या विरोधामध्ये अजित. धीम्या गतीने टाकलेला चेंडू बॅकफुट वरती जात यावेळेस मात्र पंच केलाय. 1 रन कंप्लीट. दुसरीसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील खूप वेगाने कंप्लीट केली गेली आणि या 2 धावेने मात्र आपण पाहतोय की षटकाचा होतो खेळ समाप्त. 51 धावा धावफलकावरती आल्यात आणि 52 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवलं गेलंय. तर ना कम ना जादा
आणि इथे मात्र आपण पाहतो की मापक धावसंख्या उभारली गेली सुपर डीजे माऊली संघाच्या माध्यमातून 51 आणि 52 धावांचा पाठलाग करायला भाग असेल. बघा सचिनचं षटक सर्वाधिक इम्पॉर्टंट असेल. त्याच्यानंतर जर का सांगायचं म्हटलं तर प्रणय नो डाऊट षटक हाताळतीलच, परंतु त्यानंतर अनिकेतला पाचारण केलं जाणार का? मागील स्पर्धेमध्ये अनिकेतला थोडंसं थांबवलं गेलं होतं, नवख्या खेळाडूंना संधी दिली गेली होती आणि सूरज दरवेळेला ॲज अ गोलंदाज म्हणून या संघामध्ये ॲज अ टर्निंग पॉईंटची भूमिका बजावणारा खेळाडू म्हणून ठरलाय आणि या 4 गोलंदाजांचा वापर या मॅचमध्ये केला जाणार का? का एक नवीन खोज रामदास महानवर यांची आज आपल्याला पाहायला मिळणार का? कारण की मागील सामन्यामध्ये आपण पाहतो की दिव्यांग नावाचा एक नवीन विकल्प संघर्ष संघाने वापरला आणि तिथून जर का सांगायचं म्हटलं धावसंख्येचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळाला. परंतु या मॅच मध्ये धावसंख्या रोखायच्या आहेत आणि या धावसंख्या रोखण्यासाठी कोण ते 4 दावेदार असतील जो मात्र सुपर डीजी माऊली संघ वापरेल. तर चला एक विनंती असेल, लवकर यायचंय. लेट राहुल भाई 11 आणि जय मल्हार फोर्स फिटनेस अमन राहुल जाधव या लवकर. शिवाजी ना पुढील येणारा सामना चला एक विनंती करतो मी पुन्हा एकदा लेट राहुल भाई 11 आणि त्याचबरोबर जय मल्हार फोर्स फिटनेस संघाचे सर्व अर्थ आनंदा माने सरकार हे थोडेसे बिझी आहेत कारण की आज त्यांच्या माध्यमातून आषाढी एकादशीचं औचित्य साधत मात्र खिचडी वाटपाचा कार्यक्रम हा मात्र तमाम भाविकांसाठी ज्यांचे आज उपवास आहेत त्यांच्यासाठी ठेवला गेला स्पेशली. परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये टीमचा शांत संयमी आणि तेवढाच खेळाच्या माध्यमातून आक्रमक असलेला संघनायक राहुल जाधव मात्र टीमला कशा प्रकारे लीड करेल हा सर्वाधिक चर्चेचा विषय. पहिला खेळाडू ठरलाय पावसाळी हंगामामधला ज्यांनी मात्र 6 चेंडूमध्ये 7 षटकार ठोकत एक विक्रम नोंदवलाय. बघा मागील स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द मॅच साठी एक बक्षीस म्हणून 12 वह्या प्रत्येक खेळाडूला दिल्या जात होत्या आणि कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून आम्ही सातत्याने विनंती करत होतो की ह्या वह्या जेव्हा तुम्हाला मिळतात त्यावेळेला मात्र जर का तुम्हाला त्याची गरज नसेल तर मात्र त्या वह्या गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम खेळाडूंनी करावं. आणि याच गोष्टीला दखल घेत राहुलनी त्या वह्या त्याच्या कंपाऊंड मधील उपस्थित असलेल्या एका गरजू विद्यार्थिनीपर्यंत त्या वह्या पोहोचवल्या ही सर्वाधिक अभिमानाची गोष्ट आहे. फक्त आणि फक्त नावाचा राजा राहून चालत नाही, मनाने देखील राजा राहावं लागतं, मनाने देखील मोठं राहावं लागतं आणि असा हा राहुल आहे याच्या शंकाच नाहीये जो मात्र आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर पहिल्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालाय. ही एक त्याची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. ऑबिडंट आहे तो सदैव विनंतीला आणि तो मात्र इथं कॅप्टन म्हणून आलेला आहे. तर एक विनंती असेल प्लीज लेट राहुल भाई 11 अमन लोहिया चला यायचं आपण. चला अमन लोहिया आबा वेलकम असेल आबा तुमचं. चला लवकर 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 सनी सिंग यांना सपोर्ट करण्यासाठी आय थिंक ते इथे आलेत. चला सामन्याला सुरुवात करायची लवकर. चला मित्रांनो वेळ कमी आपल्याकडे. यस विक्रम पवार यांना तर विसरलो होतो मी. मुलांना विनंती असेल सरोदे साहेब वेलकम असेल. अक्षयजी सरोदे यांचे पिताश्री नो डाऊट स्पर्धा कुठेही असू द्या कळंबोलीच्या संघांना सपोर्ट करण्यासाठी जातात आणि कळंबोलीमध्ये स्पेशली मित्र असं म्हणेल योगेश की जिथे आपलं पॅनल कॉमेंट्री बॉक्सला असतं म्हणजे मी असेल तू असेल किंवा प्रवीण अर्जुन सर असेल तिथे मात्र अक्षय सरोदे यांच्या पित्राशी आवर्जून येतात, आवाज देतात, कसे आहात, स्माइल देतात, विचारपूसना करतात आणि त्यानंतर स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जातात. बघा या मैदानात यस पहिला चेंडू लाऊड अपील पंचाने दात फेटाळले. बघा चर्चा चाललेली सरोदे साहेबांबद्दलची आणि चर्चा अशी होती की योगेश की प्रत्येक आमच्या ऑफिशियल्स बरोबर ते बोलतात खूप बरं वाटतं आणि मी तर एवढं सांगेन की माझ्या क्रिकेटिंग करिअर मधला हा सर्वाधिक मोठा अनुभव आहे सरोदे साहेबांना घेऊन की मी कुठे देखील भेटलो किंवा मी कुठे देखील कॉमेंट्री करतो असेल तर येतात, बोलतात, कशा आहेत, विचारपूसना करतात, निघून जातात. आयुष्यामध्ये काय कमावलं याहून अधिक महत्वाचं आहे की अशी माणसं आपल्याला लाभले ही सर्वात मोठी देणगी आपल्याला. तर यस सरोदे साहेब तुमचं वेलकम असेल. तुम्हाला घेऊन जातो मैदानाच्या दिशेने आणि इथे मात्र आपण पाहतो की पुन्हा एकदा सुरुवात झाली कळंबोलीच्या मैदानावरती रबर बॉल स्पर्धेला जिथे मात्र आपण पाहतो की 2 धावा या धावफलकावरती अधोरेखित केल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ इथे मात्र संपुष्टामध्ये आलाय आणि रबर बॉल फॉर्मॅट मधला सर्वाधिक यशस्वी खेळाडू आयसीएलच्या मैदानावरचा जर का कोण असेल तो म्हणजे संदीप जो मात्र स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याची साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंड वरती दीपराज. ओ हो ज्याचा उल्लेख केला
त्याची प्रचिती दिली, मी आलोय मी आलोय मी आलोय, हेच मात्र विरोधकांना सांगितलं. लोअर फुलटा चेंडू प्रदीप स्टेशनरीच्या दिशेने, इथे येतोय षटकार. यस यस यस, संदीप नावाचं तुफान मैदानाच्या आतमध्ये ठोठावलंय. विक्रम पवार यावेळेस मात्र अनुभवाचा वापर, लाऊड अपील पुन्हा एकदा. सचिन भरपूर कॉन्फिडंट आहेत, सचिन भरपूर कॉन्फिडंट आहेत आणि तुषारनी मात्र विचारपूस नाही केली आहे. पंचांनी मात्र दात फेटाळली. 8 धावा फलकावरती. बघा विक्रम पवार विकेट टेकिंग एबिलिटी असलेला सर्वाधिक अनुभवी खेळाडू, हाच खेळाडू असा आहे जो मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून संपूर्ण मॅचला दिशा देऊ शकतो. आणि या त्याच्या षटकामध्ये आपण पाहतो की संदीप सारखी जर का विकेट गाळायला लागली तर याहून अधिक मोठं यश काय असेल. आणि म्हणूनच की आपण पाहतो की सचिनने टाकलेला हा डावपेच कुठेतरी पंचांनी फेकाळलाय. पुन्हा एकदा वेग, अचूकतेचं माहेरघर विक्रम पवार मैदानाच्या आतमध्ये. बघा वय काठी 50 झालीये, परंतु गोलंदाजीची शैली हे सांगते की पिकल्या पानाचा अजूनही देठ हिरवा. यस, केडी देखील कौतुक करतायत की पवार की पावर अभी भी जिंदा है. 5 चेंडू झालेत, शेवटचा बॉल. यावेळेस मात्र आपण पाहतोय की सलग 3 चेंडू निर्धाव षटकार आल्यानंतर जोरदार टाळ्या विक्रम पवार यांच्या या अचूकतेसाठी. काय कमालीची गोलंदाजी दाखवली आहे. ज्या प्रकारे राजू यांनी मागील सत्रामध्ये दाखवली, प्रसाद टावरे यांच्या विरोधामध्ये 3 षटक सलगचे 3 चेंडू निर्धाव टाकले, शेवटच्या चेंडूवरती विकेट घेतली. त्याच प्रकारचं काहीच चित्र आम्हाला पाहायला मिळालं. षटकार पडल्यानंतर अशा प्रकारे कमबॅक नो डाऊट हे विक्रम पवार करू शकतात. आणि स्पेशली मी तर म्हणेन की येणार समीकरण 18 चेंडू 44. चला चला लवकर स्पीडअप करायचं मित्रांनो प्लीज. यस, टॉस करायचंय. राहुल इथे आतुरतेने वाट पाहत आहेत. अमन लोहिया जिथे कुठे असाल प्लीज लवकर यायचंय. चेतन आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर प्लीज चेतन. अभिजित तुम्ही देखील आलात तरी चालेल. अभिजित प्लीज चला टॉस करून घ्या, ऑफिशियल टॉस कंप्लीट करून घ्या. निर्णय पाहिजे तर तुम्ही नंतर कळवा, पण तू टॉस कंप्लीट करून घ्या प्लीज, विनंती करतो. जावेद मैदानाच्या दिशेने 18 चेंडू 44 ची आवश्यकता. कर भला तो हो भला असं म्हणलं जातं आणि दीपराज ते करणार का. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आय थिंक केडी विकास रामदास महानवर की नई खोज. विकास लेफ्ट आर्म गोलंदाज. पहिला चेंडू यावेळेस मात्र दीपराज ज्याचा उल्लेख केला होता, कर भला तो हो भला, हा आलाय षटकार, ठोकलाय दीपराज यांनी. स्वागत केले कळंबोलीच्या मैदानावरती गोलंदाज विकास यांचा. दीपराज यांनी डावकर हाताचा गोलंदाज आणि डावकर हाताच्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये अशा प्रकारचा टायमिंग, काय संपर्क, काय अचूकता. 100 आउट ऑफ 100 कौतुक करावं लागेल दीपराज यांचं. निर्णायक क्षणावरती हा षटकार ठोकलाय. 17 चेंडू 38 धावांची आवश्यकता. कमबॅक केला जाऊ शकतो. दीपकडे क्षमता आहे. वेगवान चेंडू होता. यावेळेस मात्र आपण पाहतोय खोलामध्ये टाकला होता. नॉनस्टेकर एंड वरती संधी निर्माण झाली होती. चेंडू हातामध्ये येत नाहीये.
यस, निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की भरपूर सारे असे क्रीडा रसिक आहेत जे मात्र आता पीटीसीच्या माध्यमातून मोबाईल स्क्रीनवरती संदीप या विकास या गोलंदाजी पाहत आहेत। नवीन गोलंदाज लॉन्च झालाय, हे प्रोडक्ट लॉन्च केलं गेलंय रामदास मानोर यांच्या माध्यमातून सुपर डीजी माऊली संघाकडे, परंतु याचा खेळ काय आहे हे पाहण्यासाठी आता जवळून डोळे निखारले जातात पीटीसी वरती। पुन्हा एकदा वेगवान चेंडू वेगाने पूर्णपणे बीट केलंय। चांगली गोलंदाजी, विकास मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून संघाचा विकास करतायत केडी, कौतुक करावं लागेल। बघा, विक्रम पवार यांच्या खांद्याला जर का खांदा लावणारा असा गोलंदाज संघामध्ये तयार होत असेल तर मी म्हणेन की सुपर डीजी माऊली संघाची ताकद वाढली। बघा, सुपर डीजी माऊली अर्थात रामदास महानोरने टाकलेले 2 धावपेच, एक प्रणय पोपेटा नावाचं आणि एक म्हणजे विकास नावाचं, हे अचूक टप्प्यावरती पडले का? रिझल्ट याचं उत्तर देईल। हो 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 हो, काय ठोकलाय, जो कोणी आम्हाला नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात आणि ठोकलाय हा ढगात षटकार दीपच्या बॅटीमधून। काय फटका, काय टायमिंग, काय अचूकता, काय संपर्क, काय तो आवाज। यस, बल्ले करावं लागेल स्कोर कार्ड वरती दीपराज यांना। वेगवान चेंडू होता, यावेळेस मात्र बीट केले वेगाने। बघा, यष्टी रक्षकाच्या पाठीमागचा जो क्षेत्र आहे 1+1 2 धावा मिळतात, हे क्षेत्ररक्षणासाठी सुरक्षित क्षेत्र मानलं जातं, परंतु तेवढं घातक देखील आहे, कारण की इथून चेंडू निसटला तर थेट सीमारेषा। 14 बॉल 28ची धावसंख्या, सामना आवाक्यामध्ये आलाय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या। खोला टाकला होता, हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न संदीप नेगी यांच्या माध्यमातून, 1 धाव कंप्लीट केली गेली। दुसरीसाठी कॉल, प्रणय तिथे उपस्थित आहे, थेट फेकी नॉस्ट्रायकर एंड वरती, डेंजर झोन वरती होते, रिक्स घेतली गेली आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात। बघा, या 9 तरुण जोडीने अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडलंय। या 2 नवचेहऱ्यांनी अक्षरशः क्रीडा रसिकांना वेड लावलंय, कारण की कमी वयामध्ये ज्या प्रकारे या मैदानावरती खेळ दाखवतायत ना, हा चर्चेचा विषय बनला। कौतुक करावं लागेल दीपराज यांचं, कौतुक करावं लागेल संदीप नेगी यांचं, कारण की विकास सारख्या डावखुर हाताच्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये आता हुंकार दिलीय। हो हो हो, अजून एक मोठा फटका, क्या बात आहे, कमालीचा फटका, तिसरा षटकार इथे मात्र विकासच्या विरोधामध्ये खेळला गेलाय आणि हा एक विकल्प महागडा पडलाय। 12 चेंडू 20 ची आवश्यकता। की अमन लोहिया, आम्ही तुम्हाला सातत्याने विनंती करतोय, कृपया करून आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचंय, कारण की राहुल तुमची आतुरतेने वाट पाहतोय। बघा, आम्ही तुम्हाला सातत्याने विनंती करणं आणि तुमचं त्याला कानडोळा करणं हे खेळाडू म्हणून तुम्हाला शोभा देत नाहीये, तर प्लीज टॉस आपण करूयात। आलास काय तू, करतोय का टॉस? ओके, तर कॅप्टन आलेत। नेताजी, चला पुन्हा एकदा तुम्हाला मी काम लावतोय, चला टॉस करायचंय। अमन यांचे शिष्य आलेले आहेत, अमन नाहीयेत, अमन आज आषाढी एकादशी निमित्ताने पांडुरंगाच्या सेवेमध्ये दाखल आहेत। 12 बॉल 20, 12 बॉल 20, 12 बॉल 20 सचिन यांना आणलं गेलं। डॅमेज कंट्रोलिंगचं काम सचिन करतील का? पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय फसवा टाकला गेलाय। सचिनची स्पेशालिटी आहे, सचिनचा हाताचा वेग हा थोडासा जास्त तुम्हाला जाणवेल, परंतु जी ताकद त्याची लावतो तो मनगटीच्या शैलीतून चेंडूला आत बाहेर जोरात खालती वरती करण्याची ही चतुराई दाखवतो आणि हीच गोष्ट मात्र त्याला बीट करते। अगदी आपण पाहतोय की ईगल नितीश 11 संघाच्या डगआउटच्या डगआउट जिथे आहे तिथे पॅव्हिलियन मध्ये आपण पाहतोय अंकुर जरग यांना, जे मात्र टीमची सपोर्ट सिस्टम म्हणून तिथे उपस्थित आहेत। सुदाम शेठ जरग यांचे चिरंजीव अंकुर मात्र खंदे समर्थक आहेत नितीश 11 संघाचे, ईगल संघाचे,
आणि आज मात्र आपण पाहतो की पॅव्हलियन मध्ये बसून संपूर्ण टीमला चेअरअप करतायत। इतर 10 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 20 धावांची। सचिनने चांगला कमबॅक करून दिलाय, सातत्य ठेवलं जाणार का, परंतु ऑन साइडला यावेळेस मात्र पूल केलाय, तिथे प्रणय उपस्थित, कमालीचं क्षेत्ररक्षण, प्रणयचं कौतुक करावं लागेल। तेवढं सोपं नाहीये, तेवढं सोपं नाहीये अगदी पावसाळ्यामध्ये चेंडूचं डोळ्याच्या समोर पिचिंग होणं आणि चेंडूला रोखणं, कारण की टप्पा पडला की योगेश चेंडू एकतर डावीकडे किंवा उजवीकडे, एकतर डोक्यावरून नाहीतर तंगडे खालून कुठून जाईल सांगता येत नाही, आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये देखील हा चेंडू रोखला गेला, कौतुक करावं लागेल। 9 चेंडू 18, ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये अद्याप देखील लढा देते मित्रांनो, ही कमालीची गोष्ट आहे। 2 नौके खेळाडू जीवाच्या आकांताने प्रयत्न करतायत हा सामना जिंकण्यासाठी। लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला हवेमध्ये, प्रणय 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 चुकलाय, आता मात्र चेंडू फरार, 4 धावांसाठी येतोय चौकार। योगेश हा चौकार नव्हता तर हे अपेक्षेचं किरण होतं जे मात्र ईगल संघाला हवे होतं। प्रकाश होतामध्ये पुन्हा एकदा या फलंदाजाला या चौकाराने आणलंय, कौतुक करावं लागेल दीपचं, कौतुक करावं लागेल संदीपचं। दोनही इमर्जिंग प्लेयर आहेत, दोन्ही देखील नवोदित खेळाडू आहेत आणि दोनही नवोदित खेळाडूंनी अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडलंय। 8 चेंडू 14 ची आवश्यकता, कमबॅक करणारा चौकार। यावेळेस मात्र वेगाचा वापर, वाईट बॉलचा इशारा इथे मात्र पंचांनी दिलाय। या एक्स्ट्राच्या धावा रोखाव्या लागतील, या एक्स्ट्राच्या धावा रोखाव्या लागतील, कारण की 8 चेंडूंमध्ये तुम्हाला 14 धावा डिफेन्स करायच्या आहेत आणि अशा निर्णायक स्थितीमध्ये वाईट बॉल हे पटण्यासारखं नाहीये। खोला टाकला होता चेंडू, दीपने पुन्हा एकदा खोदून काढलाय, एक धाव कंप्लीट केली गेली, दुसऱ्यासाठी कॉल। प्रणय चेंडू वरती येत आहेत, परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय की पावसाळी राईडचा आनंद मैदानाच्या आतमध्ये घेत आहेत, स्लिप झाले थोडेसे। 7 चेंडू 11, हा चेंडू निर्णायक, हा चेंडू या मॅचची दशा आणि दिशा ठरवणारा असणार आहे, हा चेंडू होत्याचं नव्हतं करणारा असणार आहे। ह्या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर ईगल नितेश 11 संघाची बाजू ही प्रबळ मजबूत होईल, परंतु या चेंडूवरती सचिनने जर का एखाद विकेट टिपली तर मात्र सुपर डीजी माऊलीचा संघ मैदानामध्ये कमबॅक जरूर करेल। काय घडेल, काय बिघडेल, येणारा वेळ भरपूर काय सांगेल। सामना अटीतटीचा, धीम्या गतीने टाकलेला चेंडू हवेमध्ये, सचिन चेंडूच्या खालत्याने, हो यस, ज्याच्या शोधामध्ये सचिन होते, ज्या शोधामध्ये सुपर डीजी माऊली संघ होता, ती शोध मोहीम पुन्हा एकदा सचिनने कंप्लीट केलीये। विकेट दीपचा घेतलाय, परंतु जल्लोष पाठीराख्यांचा झालाय। येणारे 6 चेंडू, आवश्यकता असेल 11 धावांची। जगरातामध्ये आलोय की काय असं वाटतं, आणि प्रभू हनुमानावरती आधारित हे सॉन्ग अक्षरशः अंगावरती शहारे आणि ऊर्जा देणारं राहिलं, तर थँक्यू सो मच डीजे त्याबद्दल। तर जाऊयात मैदानाच्या दिशेने। 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता असेल, केल्याने होत आहे रे अधिक केलेची पाहिजे, असं मराठीमध्ये शाळेमध्ये एका पुस्तकामध्ये वाचलं होतं, आणि त्याची प्रचिती इथे मात्र दोन्ही संघ दाखवणार का। अटीतटीचा सामना निर्णायक क्षणावरती येऊन थांबलाय, कोणी जिंकलं नाहीये, कोणी पराभूत झालेलं नाहीये, दोन्ही संघांच्या पारड्यामध्ये समसमान मातेमध्ये हा सुकलेला सामना। निर्णय कुणाच्या बाजूने लागणार, निकाल कुणाचा असणार, गुलाल कोण उधळणार, या सर्व प्रश्नांचा उलगडा येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहेत। स्ट्राइक वरती आपण पाहतोय सर्वाधिक विशेषता विश्वसनीय खेळाडू, सर्वाधिक जिम्मेदार खेळाडू, टीमचा सर्वाधिक पाठीचा कणा मी तर म्हणेन संदीप स्ट्राइक वरती आहे। तर बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज अनिकेत। पहिला चेंडू अनिकेत यांचा, वाईड बॉल, वाईड +1, अशा 2 धावा, नो करार दिलाय, वाईड। बघा बघा, क्रीडा रसिक देखील म्हणतात की जिया उलक नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करतायत, वाइड की नो, नो की वाइड। ये जावला की याद है जो सबसे अलग है।
6-9. तर अनिकेत यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. अनिकेतने जर का हा सामना जिंकवला तर मात्र प्रदीप यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. चला 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 लवकर लवकर लवकर. नॅटामोर विकेट अनिकेत. यावेळेस मात्र बॅडमिंटन स्ट्रोक. विम्बल्डनची स्पर्धा चालू आहे परंतु विम्बल्डनचा नजारा मैदानाच्या आतमध्ये फलंदाज छोट्याने दाखवला. फटका तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो टाळ्या व्हायला हरकत नाहीये. योगेश, विम्बल्डनची स्पर्धा चालू आहे. संपूर्ण हॉलिवूड नको, संपूर्ण क्रीडा जगत नको, सर्वजण तिथे उपस्थित दर्शवतायत परंतु तो रॅकेट शॉट इथे मात्र बारक्याने दाखवलाय. काय कमालीचा फटका आहे. व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ टायमिंग. 5 बॉल 3. अजून एक मोठा फटका. बारक्याने मात्र मॅचला फिनिश केलंय आपल्या अलगी अंदाज मध्ये. बारक्या आला, बारक्या गाजला आणि बारका मात्र सर्वांचा चर्चेचा विषय बनाला. हॅट्स ऑफ मित्रा तुला चर्चा खेळाला. क्रिकेटवर अधिराज्य करणारं नाव म्हणजे बारका. तो बारक्या का मोठ्याचा.